टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल, पण ज्यावेळेला आपली फसवणूक होते त्यावेळेला टायटल सर्च रिपोर्टचं महत्त्व कळतं, त्याची व्हॅल्यू कळते आणि आपण तो किती महत्त्वाचा आहे हे त्याच्यानंतर आपल्याला कळतं. म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नीट ऐका. तर टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे काय आणि तो कशाचा असतो, म्हणजे तो कशासाठी काढतात. जमीन खरेदी करताना किंवा विकताना अनेक लोक मोठी चूक करत असतात. ती कुठली? तर टायटल तपासणी न करता व्यवहार करतात. यामुळे पुढे त्यांना मोठ्या कायदेशीर वादांना तोंड द्यावं लागत असतं. म्हणून पूर्ण व्हिडिओ नीट ऐका. मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर कॉमेंटमध्ये मेसेज नक्की करा. तर टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या मालमत्तेचा जमीन किंवा फ्लॅट मालकी हक्क म्हणजेच काय, ओनरशिप आणि त्याचा इतिहास सांगणारा तपासणारा कायदेशीर अहवाल म्हणजेच सर्च रिपोर्ट होय. म्हणजे पूर्ण हिस्ट्री त्याबद्दल असते, त्याला सर्च रिपोर्ट टायटल सर्च रिपोर्ट असं म्हणतात. यामध्ये खालील गोष्टी तपासल्या जातात. त्यामध्ये मालक कोण आहे, पूर्वीचे मालक कोण होते, मालमत्तेवर कोणते कर्ज म्हणजेच काय लोन किंवा मॉर्गेज आहे का, हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं जात असतं. कोणताही बोजा आहे का, म्हणजे कोणत्या प्रकारचा बोजा त्यात आहे का त्याच्यावर, ते पण याच्यामध्ये समजतं. थोडक्यात काय, ही मालमत्ता खरेदी करणे म्हणजे सुरक्षित आहे की नाही हे सांगणारा रिपोर्ट म्हणजे टायटल सर्च रिपोर्ट होय. तर टायटल सर्च रिपोर्ट का महत्त्वाचा असतो? जर तुम्ही टायटल सर्च रिपोर्ट काढला नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. ती कशी? डुप्लिकेट मालकी असू शकते. कोर्ट केसमध्ये तुम्ही अडकू शकतात. जर डुप्लिकेट असेल तर नक्कीच त्याच्यावर कोर्ट केस होऊ शकते. कर्ज असलेली जमीन विकत घेतली जाऊ शकते. म्हणून कोणताही मालमत्ता खरेदी करण्याआधी, म्हणजे कुठलीही मालमत्ता खरेदी करण्याआधी तुम्ही त्यांना टायटल सर्च रिपोर्ट हा मागा, म्हणजे तो काढणे अत्यंत आवश्यक आहे. टायटल सर्च रिपोर्ट केव्हा काढतात? ज्या वेळेला जमीन किंवा फ्लॅट आपण खरेदी करतो त्यावेळेला त्याच्या आधी, बँकेतून लोन घेण्यापूर्वी, तुम्हाला लोन घ्यायचं त्याच्या आधी आणि मालमत्ता विक्री करण्यापूर्वी, तसंच वारसा हक्काच्या प्रकरणामध्ये आणि कोर्ट केस चालू असल्यास साधारणपणे गेल्या 30 वर्षाचा इतिहास हिस्ट्री त्यामध्ये तपासली जात असते. म्हणून टायटल सर्च रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्र कुठले असतात आपण ते बघूयात. टायटल सर्च रिपोर्ट करताना खालील तुम्ही कागदपत्र तपासली पाहिजेत. तर एक आहे फेरफार, दुसरा आहे सातबारा उतारा, तिसरा आहे खरेदी खत, बांधकामाची परवानगी म्हणजेच NA ऑर्डर किंवा बिल्डिंग परमिशन, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. EC सर्टिफिकेट, इन्क्युम्ब्रन्स सर्टिफिकेट त्याला म्हणतात, आणि प्रॉपर्टी कार्ड, ही सर्व कागदपत्रे तुम्ही बघितलीच पाहिजे आणि तपासली पाहिजे नीट. नंतर तुम्ही संबंधित त्याबद्दल कुठली कायदे असतात ते देखील तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत नियम सांगतो. म्हणजे ह्या कायद्यामध्ये तुमची मालमत्ता हस्तांतर करण्याबद्दल या कायद्यामध्ये त्याची प्रोसिजर आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा एक कायदा त्याच्यामध्ये असतो. व्यवहार वैध आहे की नाही हे त्यामध्ये ठरवलं जात असतं. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हा कायदा देखील तुम्हाला माहीत असणं तेवढेच गरजेचं आहे. महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड 1966 जमिनीच्या नोंदी आणि हक्काबाबत नियम याच्यामध्ये सांगितलेले आहेत. हा देखील कायदा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण जमीन फ्लॅट विकत घेतो त्यावेळेला टायटल सर्च रिपोर्ट करताना त्यामध्ये कुठले कायदे असतात हे आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. या पद्धतीने तिन्ही कायदे तुम्ही त्या सर्च रिपोर्टमध्ये तुम्हाला ज्यावेळेला रिपोर्ट येतो त्यावेळेला कोणत्या कायद्याने असतं हे सगळं माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. महत्त्वाची टिप्स आहे. टायटल सर्च रिपोर्ट म्हणजेच तुमची कायदेशीर सुरक्षा आहे. म्हणजे तुम्ही जर तो टायटल सर्च रिपोर्ट घेतला तर तुमच्याकडे तुम्हाला सांगता येतं की आम्ही असा रिपोर्ट काढला आहे आणि तो व्यवस्थितच आहे. म्हणजे घेताना, विक्री करताना, जास्त करून घेताना काही प्रॉब्लेम अडचणी येत नाहीत. हा रिपोर्ट न काढता व्यवहार करणे म्हणजेच मोठा धोका तुम्ही निर्माण स्वतःसाठी करू शकतात. म्हणून नेहमी तुम्ही अनुभवी वकिलांकडून टायटल सर्च रिपोर्ट हा काढून घ्या
ते तुम्हाला काढून देत असतात. सर्व कागदपत्रे त्याच्यामध्ये नीट तपासा आणि व्यवस्थित सुरक्षित तुमचा कायदेशीर जो व्यवहार आहे तो करा. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.